नमस्कार. अमृताने स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या पापाचा पाढा वाचलेला असतो. त्यामुळे सर्वजण खूपच चिडलेले असतात. सुवासिनीचा तर राग खूपच अनावर झालेला असतो. सुवासिनी अमृताच्या जवळ जाते आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढून घेते आणि ती अमृताला बोलते, लाज वाटते मला तुला धर्माधिकाऱ्यांची सून म्हणायला. खरंच किती निर्लज्जासारखी वागलीस तू. अगं तू कावेरीला खड्ड्यात पुरलंस. तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही. अमृता, तू माझ्या उदयची बायको कधीच असू शकत नाहीस. मलासुद्धा कावेरीचा राग येतो, पण तिच्या जीवावरती मी कधीच उठणार नाही. तू असं का वागलीस? अमृता, मला उत्तर पाहिजे. तू असं का वागलीस? तुला असं वागून काय मिळालं अमृता? तेव्हा लगेच अमृता बोलते, प्लीज प्लीज मावशी, मला समजून घे. मी मुद्दामून काहीच केलं नाही. मावशी, तू जर का मला समजून घेतलंस तर बरं होईल. त्यावेळेला लगेच सुवासिनी बोलते, समजून घेऊ? तुला कसं समजून घेऊ? प्लीज जे काही असेल ना ते नीट बोल अमृता. अगं निर्लज्जासारखी वागलीस तू. तेवढ्यात मात्र यश पुढे होतो आणि यश अमृताच्या सटासट कानाखाली मारतो. यश अमृताला बोलतो, अमृता, लाज वाटते मला तुझी, लाज. अगं तू माझ्या कावेरीला आणि माझ्या चिकूला मारण्याचा प्रयत्न केलास. अगं तुला हे करताना काहीच का वाटलं नाही? तू त्यांच्या जीवावरती उठलीस. का उठलीस त्यांच्या जीवावरती? तेव्हा लगेच अमृता बोलते, कारण यश, माझं लग्न तुझ्याजवळ होणार होतं, पण या कावेरीमुळे सगळं काही फसलं. यश, ही जर का कावेरी मध्येच आली नसती तर आपल्या दोघांचं लग्न झालं असतं. आज मी अमृता यश धर्माधिकारी म्हणून मिरवली असते, पण माझ्या नशिबात मात्र हा उदय. तेव्हा मात्र उदयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यावेळेला विद्या बोलते, तुम्हाला कळतंय? अमृता, तू काय बोलतेस ते समजतंय का तुला? तेव्हा लगेच अमृता बोलते, गप्प बस. अगं सगळं काही मी करण्याचा प्रयत्न केला. आता या कावेरीला कायमचं ढगात पाठवायचं होतं मला, आणि मला यशला मिळवायचं होतं. ही कावेरी जेवढी दुःखी असेल ना तेवढा मला आनंद होतो, पण ही कावेरी मात्र पुन्हा आली. आता मात्र मी तिला सोडणार नाही. आणि ती कावेरीच्या अंगावर धावून जाते आणि तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र कावेरीला खूप राग येतो आणि कावेरी त्याच रागासरशी अमृताच्या सणसणीत उलट्या हाताची सणसणीत कानाखाली लगावते. त्यावेळेला अमृता निश्चित खाली पडलेली असते. त्यावेळेला लगेच सुवासिनी बोलते, ह्या अशा मुलीला माझ्या घरात जागा नाही. या मुलीला पहिल्यांदा घराबाहेर काढा. या मुलीची इथे गरजच नाही आहे. तेव्हा लगेच कावेरी बोलते, माई, मी एवढ्या सहजासहजी हिला घराबाहेर काढणार नाही. मला या मुलीला खूपच त्रास द्यायचा आहे. आज ही मुलगी जे काही वागली ना त्याची शिक्षा दिल्याशिवाय मी हिला सोडणार नाही. हिला पोलिसांच्या ताब्यात द्या. माई, माझी खरंच इच्छा आहे. या मुलीला पोलिसांच्या ताब्यात देऊन हिला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा मात्र अमृता कावेरीकडे बघते आणि कावेरीला बोलते, मला पोलिसांच्या ताब्यात देणार तू? मला? तुझी हिंमत कशी होते ग मला पोलिसांच्या ताब्यात द्यायची? अमृता, तू आहेसच त्या लायकीची म्हणून मला तसा विचार करावा लागतोय. तू आता जे काही वागतेस ना अमृता ते तुला कळत नाही आहे. अगं तू चिकूला मारण्याचा प्रयत्न केलास. माझ्या चिकूला. तुला माहिती तरी आहे का माझ्या कावेरीचं बाळ आहे ते, आणि एवढ्या सहजासहजी मी त्याला काहीच होऊ देणार नाही. मी माझ्या जीवाचा विचार करणार नाही. मी माझ्या चिकूच्या जीवाचा विचार करेन, आणि त्याच्या जीवाशी जर का कोणी खेळ करणार असेल ना तर त्याला आयुष्यातून उठवेन. मग समोर कोणीही असू मी घाबरणार नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी यश बोलतो, कावेरी, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. तेव्हा कावेरी बोलते, मग बोलवा पोलिसांना आणि अरेस्ट करा या मुलीला. त्यावेळेला लगेच अमृता स्वतःशीच बोलते, नाही, मला जेलमध्ये जायचं नाही. मी जर का जेलमध्ये गेले तर नको ते होऊन बसेल. काही झालं तरी मला जेलमध्ये जायचं नाही आहे. म्हणून ती लगेच सुवासिनीला बोलते, प्लीज मावशी, प्लीज असं करू नकोस. मावशी प्लीज मला जेलमध्ये नको पाठवूस. मावशी प्लीज. त्यावेळेला सुवासिनी बोलते, नाही अमृता, तुझ्यासारख्या मुलीला या घरात मी जागा देणारच नाही, आणि मला तू या घरातच नकोस अमृता.
खरं सांगू का, तू जा. तुला शिक्षाही भोगावीच लागणार, कारण तू पापच तसं केलंयस. काय गरज होती तुला हे सर्व करायची? तेव्हा लगेच यश बोलतो, माई खरं सांगू का, बाबांना सुद्धा या अमृतानेच मारण्याचा प्रयत्न केला, पण तू मात्र कावेरीवरती आरोप केलास. खरं सांगायचं तर कावेरी असा विचारच करू शकत नाही. माई तू चुकलीस अमृताला ओळखायला, म्हणून हे सर्व घडलं, नाहीतर आता हे सर्व घडलंच नसतं. तेव्हा मात्र लगेच सुवासिनी स्वतःच्या डोक्याला मारून घेत असते आणि म्हणत असते, चुकलं माझं चुकलं. या मुलीवरती मी विश्वास ठेवला, पण मी या मुलीवरती खरोखर मनापासून विश्वास ठेवला होता. या मुलीने मात्र माझा विश्वासघात केला. खरं सांगू का यश, मला वाटलं सुद्धा नव्हतं रे ही मुलगी असं वागेल. तेव्हा लगेच यश मोठ्याने बोलतो, पुरे खरं सांगू, ही मुलगी याच लायकीची आहे. आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. तेव्हा सुवासिनी बोलते, बोलव पोलिसांना आणि हिला जेलमध्ये पाठव, हिची जागा तीच योग्य आहे. तेव्हा मात्र लगेच अमृता सुवासिनीचे पाय धरते आणि सुवासिनीला बोलते, मावशी मावशी असं नको ना करूस. मावशी प्लीज मला समजून घे ना. मावशी मी मुद्दामून काहीच केलं नाही. मी जे काही केलं ते रागापोटी केलं. आणि यश तू उगाचच मावशीच्या मनात काही बाई भरवू नकोस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी माई बोलते, बस हा अमृता, मला काहीच भरवायची गरज नाही. आणि आता मात्र मी तुला सोडणार नाही. तेवढ्यात अमृता तिथून पळण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला कावेरी अमृताचा हात धरते आणि कावेरी अमृताला बोलते, कुठेही जायचा प्रयत्न करू नकोस, कारण तू जर का तसा प्रयत्न केलास ना तर तुला कोणीही माफ करणार नाही आहे. आणि मला आता याच गोष्टीचा तुझ्या त्रास होतोय. तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच वागलीस. त्यावेळेला लगेच अमृता बोलते, कावेरी माझा हात सोड. हे बघ कावेरी तू चूक करतेस. त्यावेळेला कावेरी बोलते, मी कसलीच चूक करत नाही. अगं तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला आता तर मी जेलमध्ये पाठवणारच आणि त्याशिवाय तर मी गप्प बसणारच नाही. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच अमृता मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव कावेरी, कितीही काही झालं तरीसुद्धा आता तुझे दिवस समाप्त झालेत. मी सोडणार नाही आहे तुला. तेव्हा लगेच कावेरी बोलते, लाज नाही वाटत? अगं एवढ्या सगळ्यांनी तुला फाट्यावर मारलंय तरीसुद्धा तुझं अजून तेच चालू आहे. अगं जरा विचार कर. तेव्हा लगेच मोठ्याने कावेरी बोलते, पुरे आता अमृता जेलमध्ये जायची तयारी कर. तेवढ्यात मात्र तिथे मोहित आलेला असतो आणि त्याच वेळेला माई मोहितला बोलते, जावई बापू अरेस्ट करा या मुलीला आणि या मुलीला कडकातली कडक शिक्षा द्या. त्यावेळेला लगेच मोठ्यानी अमृता बोलते, मावशी मावशी चुकलं माझं, पण एवढी मोठी शिक्षा मला देऊ नकोस. तेव्हा लगेच सुवासिनी बोलते, अमृता परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस. तू आत्ताच्या आता इथून चालती पड. आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. तू आता जे काही वागलेस ना अमृता, त्यासाठी तुला शिक्षाही मिळणारच. तेव्हा मात्र अमृता खूपच घाबरते. तिला काय करावं तेच समजत नसतं. त्यावेळेला ती कावेरीच्या हातापाया पडायला लागते. कावेरीला म्हणते, कावेरी कावेरी माझं चुकलं, मी असं वागायला नको होतं. कावेरी कावेरी मला माफ कर. तेव्हा लगेच कावेरी म्हणते, अमृता या जन्मात काय पुढच्या 7 जन्मातसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही. आता तू कायमची माझ्या मनातून उतरली. त्यावेळेला लगेच अमृता उदयला बोलते, उदय उदय अरे तू तरी काहीतरी बोल ना. उदय तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तेव्हा लगेच उदय बोलतो, जिने माझ्या चिकूला मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या चिकूला संपवण्याचा प्रयत्न केला, त्या मुलीशी मला कोणताच संबंध ठेवायचा नाही. आणि आत्ताच्या आता तू अमृता इथून चालती पड, तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस. तेव्हा मात्र अमृता चांगलीच घाबरलेली असते. त्यावेळेला लगेच कावेरी म्हणते, कुणाजवळही हातापाया पड, कुणालाही विनवण्या कर, तरी अमृता तुला आता कोणीच माफ करणार नाही, कारण तुझे दिवस भरलेत. अमृता इथून चालती पड. तेव्हा मात्र अमृता खूपच चिडलेली असते. शेवटी इन्स्पेक्टर मोहित अमृताच्या हातात बेड्या ठोकतात आणि अमृताला तिथून फरफटत नेत असतात. त्यावेळेला मात्र अमृता म्हणत असते, कावेरी सोडणार नाही तुला.
या गोष्टीची शिक्षा तर तुला देईनच. त्यावेळेला कावेरी बोलते, बघितलंत माई, ते म्हणतात ना, सुंब जळाला तरी पीळ जात नाही, तशी तऱ्हा आहे हिची. माई काय करायचं या मुलीचं, हिला कसं वागायचं तेच समजत नाही. त्यावेळेला लगेच सुवासिनी कावेरीला म्हणते, कावेरी जाऊ देत ग, तिची लायकीच ती आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर यश, कावेरी आणि घरच्यांनी मिळून जी काही अमृताची आता उचलबांगडी केली ती योग्य केली का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.